प्रवचन देणार ना, प्रवचन करायला व्यासपीठ आहे. नाही मी तुम्हाला सांगतो, तिथे नमस्कार करा आणि कसा मग स्वामीच्या बरोबर समोर प्रवचन पहिलं काय स्वामींचं प्रसाद श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. अनुराधाई म्हात्रे यांना मी प्रवचनासाठी स्थानापन्न व्हायला विनंती केली आहे. त्या बसल्यात पण त्यांचं प्रथम स्वागत करतो. थोडक्यात त्यांची माहिती सांगतो. या अलिबागच्या आहेत, मूळ अलिबाग, सध्या मुंबई, पुणे, सध्या मुक्काम पुणे. पण लहानपणापासून आध्यात्मिक आवड आणि लहानपणापासून शाळेत सुद्धा वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसं मिळवली. नंतर पहिल्यापासून स्वभाव असा की दुसऱ्याला उपयोगी पडायचं आणि ती गीता धर्म मंडळ आपलं जे आहे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी अनेकांना भगवद्गीता शिकवायला सुरुवात केली. भगवद्गीता म्हणजे त्यांची संथा ज्या देतात, कसे उच्चार करायचे, काय करायचं, त्या काही वेळा तुम्हाला जर कोणाला शिकायची इच्छा असेल त्या व्हॉट्सअपवर सुद्धा संथा देतात. इतकं त्यांनी त्याच्यावर म्हणजे आधुनिकता आणि पूर्वीचं असं त्याचं समन्वय केला आहे. तर अशा त्या आहेत आणि कधीही कशाची अपेक्षा न करता त्या हे करतायत. आज गेली अनेक वर्ष त्यांचा आणि तिथे स्वामींच्याकडे त्या येत होत्या. पण साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी त्यांचा एक ग्रुप आहे, त्यांना त्यांनी भगवद्गीता शिकवली. आणि मग आता त्याचं परीक्षा बघायची तर कुठे तर पावसला, म्हणून त्या पावसला आणि आमची ओळख झाली. म्हणजे त्या येऊन गेल्या होत्या पण त्यावेळी ओळख झाली 3 महिन्यापूर्वी. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पावसला जो एकदा येतो त्याच्या मनात एखाद्या मनात येता येऊन दे नको, पण त्यांच्या मनातनं पावस कधी जात नाही. पावसला यावं असं फिरून वाटणार असं ते आपलं ठिकाण आहे, स्वामींचं ठिकाण आहे पावस. त्यामुळे त्या लगेच आत्ता त्यांनी विचारलं आणि अण्णांच्या कृपेने अण्णांच्या याने परिस्पर्श झालेला या व्यासपीठाला. तर त्यांच्या याने जो सप्ताह सुरू झाला आहे त्यात मी त्यांना म्हटलं की तुम्हाला एक आम्ही सप्ताहाची म्हणजे एक प्रवचनाची संधी देऊ. तर त्यांना फार आनंद झाला. त्यांना हे प्रवचन करायची इच्छा आहे आणि हे पहिलं प्रवचन त्या स्वामींपुढे करतात. तर आता आपण त्यांचं प्रवचन ऐकूया. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. नमस्कार. मी डिसेंबरमध्ये प्रथम इथे पावसला आले अभंग ज्ञानेश्वरीचा सप्ताह करायला. येताना माझी पाटी पूर्ण कोरी होती, पण जाताना इथून मी बरंच काही घेऊन गेले. म्हणजे स्वामींची कृपा आणि त्याच स्वामींच्या कृपेमुळे मला आज 2 महिन्यातच पुन्हा इथे येण्याचा योग आला. अर्थातच देसाई साहेबांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे, त्याबद्दल मी नंतर बोलेनच. पण आज इथे येऊन या व्यासपीठावर गीता या माझ्या आवडीच्या विषयावर बोलण्याची मला संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद होतो.
स्वामींना मी मनोमन प्रणाम करते. माझे गुरुवर्य अंजलीताई आणि मनोज दादा त्यांनाही मी सादर प्रणाम करते. आपल्या सर्वांनाही नमस्कार आणि मी माझ्या विषयाकडे वळते. गीता हा आपला धर्मग्रंथ आहे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आदरणीय आणि पूजनीय. पण आपल्याकडे गडबड काय होते, पूजनीय म्हटलं की आपण देवघरात ठेवतो, पूजा करतो, एकदा नमस्कार करतो आणि मोकळे होतो. पण गीतेचं मूल्य हे आचरण मूल्य आहे. गीता आचरणात आणणे, वारंवार वाचणे आणि ती समजावून घेणे हे गीतेचं खरं मूल्य आहे. आणि तोच माझा विषय आहे, गीता तुमच्या माझ्यासाठी. गीता ही प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयिक मूर्ती आहे असं म्हटलं जातं. गीतेची भाषा ही गेय आणि काव्यमय. गेय म्हणजे काय, की जी गायली जाते ती गीता. आणि ही गायली जाणारी गीता हे उत्तम शास्त्र आहे. प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितलेलं आहे की ती गुह्यतमं विदमुक्त शास्त्रम विदमुक्त मया नभ. अनघ म्हणजे कोण, तर निष्पाप. अर्जुन याचा अर्थच मुळे सरळ मनाचा असा आहे. तर ह्या सरळ मनाच्या अर्जुनाला हे गीताशास्त्र सांगितलं गेलं. एक दिवशी जेव्हा भारतीय युद्धाची समाप्ती झाली त्यावेळेला अर्जुन आणि श्रीकृष्ण हे दोघंही गप्पा मारत बसले असताना अर्जुनाने श्रीकृष्णाला पुढे इच्छा व्यक्त केली की मला पुन्हा एकदा गीता ऐकायची आहे. पण भगवंत म्हणाले की नाही, त्यावेळेला योगयुक्त चित्ताने मी जो हा उपदेश सांगितला तो पुन्हा सांगणे मलाही शक्य नाही. आता बघा, वास्तविक भगवंताला अशक्य असं काय आहे, पण भगवंत म्हणाले की मी योगयुक्त चित्ताने हा सांगितलेला आहे आणि हे शास्त्र इतकं थोर आहे की ते पुन्हा सांगणं त्यांनी प्रशस्त मानलेलं नाही. म्हणजे गीतेची ही थोरवी प्रत्यक्ष गीताकारांनीच अधोरेखित केलेली आहे. गीता पुन्हा सांगता येणार नाही इतकी गीता थोर आहे असं भगवंत सांगताय. गीता असं म्हणतात की वेद हे भगवंताचे निश्वास आहे, पण गीता ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आलेली आहे. आणि गीतेचं हे ज्ञान सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्वांना ती आत्मोद्धाराचा मार्ग दाखवते. स्त्री असो, पुरुष असो, श्रीमंत असो, गरीब असो, इतकंच काय, भारतीय असो, अभारतीय असो, ह्या सगळ्यांना गीता आत्मोद्धाराचा मार्ग दाखवते. कित्येक पाश्चिमात्य विद्वानांनी सुद्धा अतिशय नम्रपणे गीतेची थोरवी नमूद केलेली आहे. आणि पाश्चिमात्यांनी मानलं की आपल्याला ते महत्वाचं वाटतंच, आपल्या 150 वर्षाच्या गुलामगिरीचीच ही मानसिकता आहे असं. तर हे 700 श्लोकांचं आध्यात्मिक काव्य 18 अध्यायामध्ये विभागलेलं आहे. गीतेवर असा एक आक्षेप घेतला जातो की एवढी मोठी हिंसा श्रीकृष्णाने मान्य का केली. त्याचं कारण असं आहे की कौरव हे अन्याय आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते. त्यांच्या अन्यायामुळे श्रीकृष्णाला पांडवांचा पक्ष घ्यावा लागला. पांडव किंवा श्रीकृष्ण यांनी जर युद्ध टाळलं असतं तर जनमानसात अतिशय चुकीचा संदेश प्रसारित झाला असता. आणि म्हणूनच धर्माची गूंज राखण्यासाठी, सत्याची बाजू राखण्यासाठी श्रीकृष्णाने ह्या हिंसेची किंमत देण्याचं मान्य केलं. म्हणून हे महाभारतीय युद्ध घडलं. धर्मसमूळ चेता हा ते नष्टो मोह स्मृतिर्लब्धा इथपर्यंतचा प्रवास म्हणजे गीताशास्त्र. अर्जुनाला जो मोह झाला होता तो पूर्ण मोह नष्ट होऊन त्याला ज्ञान कसं झालं हे क्रमाक्रमाने गीता सांगत असते. गीतेमधला पहिलाच श्लोक आहे हा, आणि हा एकमेव श्लोक जो धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. आता धृतराष्ट्र आंधळा होता हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तो चर्मचक्षुनी आंधळा होता आणि स्वार्थ, लोभ याच्यामुळे तो ज्ञानचक्षुनी आंधळा होता. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक असतात ते सुद्धा कामक्रोधादी विकारांनी त्यांचे ज्ञानचक्षु सुद्धा मिटलेले असतात. त्यामुळे आपल्यासारख्यांना ज्ञान व्हावा हाच अर्थ कदाचित त्यातून भगवंतांना सांगायचा असावा. म्हणून हा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी. गीतेचा पहिला अध्याय जो आहे त्यात अतिशय नाट्यमयता आहे. म्हणजे युद्धाला तोंड फुटायची वेळ आलेली आहे. दोन्हीकडचं सैन्य सज्ज आहे, रणवाद्य वाजतायत आणि अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही. आता याच्यासाठी एक अतिशय व्यावहारिक पातळीवरची उपमा देण्याचा मोह होतोय.
म्हणजे लग्न मांडप पै पावड्यांनी सजलेला आहे, मंगलवाद्य वाजताय, लोकांची लगबग चालली आहे आणि मुलगी म्हणते मी लग्नाला उभी राहणार नाही. आला का पेच? ह्या पेच प्रसंगातलं नाट्य हे अतिशय अचूक पकडलेले आहे आणि ते शब्द इतके सुंदर आहेत की तो अख्खा प्रसंगच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. ही नाट्यमयता या गीतेच्या पहिल्या अध्यायात. गीतेमधील अत्यंत महत्वाच्या व्यक्तिरेखा म्हणजे भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुन. ह्या दोन्ही व्यक्तिरेखा फार महत्वाच्या आहेत. श्रीकृष्ण तर प्रत्यक्ष भगवानच होते, पण अर्जुन सुद्धा तेवढाच श्रेष्ठ योग्यतेचा होता. अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंताने मया नभ म्हणजे अनघा अशी हाक मारलेली आहे, निष्पापा अशी हाक मारलेली आहे. एवढंच नव्हे तर भक्तोसी मे प्रिय सखा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तू माझा भक्त आहेस, प्रिय सखा आहे अशी त्याला श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे. आणि अर्जुन सुद्धा शिष्यस्तयं शाधिमान त्वां प्रपन्नम असं म्हणून श्रीकृष्णाशी त्यांनी गुरुचं नातं जोडलेलं आहे. तर ही गुरु शिष्यांची जोडी जी आहे ती अतिशय अलौकिक आहे. पण त्यांच्या अलौकिक नात्याला मानवी झलक आहे, मानवी नात्यातले पदर आहेत आणि हे पहिल्या अध्यायापासूनच आपल्या लक्षात येतं. पहिल्या अध्यायात आपली झालेली परिस्थिती हा अर्जुन श्रीकृष्णाला अत्यंत मोकळेपणाने कोणताही संकोच न बाळगता सांगतो की कृष्णा माझी गात्र अगदी गळून गेली आहे, माझं मन भ्रमिष्ट झालेलं, मला उभं सुद्धा राहता येत नाही, आता शस्त्र धरता येत नाही, हे सगळं वर्णन करून तो सांगतो. आणि पुढे लहान मुलाच्या निष्पापतेने म्हणतो की मला युद्ध करणं जमणार नाही, गुरुजनांना मारून राज्य करण्यापेक्षा मी भीक मागून जगणं पसंत करेन, पण मी युद्ध करणार नाही असा अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो. श्रीकृष्ण सुद्धा तेवढ्याच जवळकीच्या अधिकाराने क्लैब्य नामर्द हा टोकाचा अपशब्द अर्जुनाला वापरतो. आणि दुसऱ्या अध्यायात क्रोधाने म्हणतो अशोचानन्व शोचस्ते प्रज्ञा वागांश्च भाषसे. अरे वेड्या, ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोयस आणि वर पंडितासारखं तत्वज्ञान सांगतोयस. वा रे वा, इतकं त्या दोघांचं नातं अतिशय मानवी आहे. कृष्ण सुद्धा अर्जुन सुद्धा वेळोवेळी कृष्णाला अडवत असतो. जेव्हा कृष्ण सांगतो मन एकाग्र करायला पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ, ते मन एकाग्र करण्याचं वगैरे मला काही जमणार नाही, कारण मनाला अडवणं म्हणजे वाऱ्याला अडवण्या इतकं दुष्कर आहे असं मी समजतो. कृष्णही म्हणतो हो हो अगदी बरोबर आहे, तू म्हणतोयस ना अर्जुना, इतकंच कठीण आहे. पण कृष्ण अर्जुनाला तिथं सोडून देत नाही, तर कृष्ण पुढे सांगतो अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अरे बाबा, मन कठीण आहे, अडवण्यास कंट्रोल करायला कठीण आहे, मान्य आहे मला, पण अभ्यासाने वैराग्याने मन ताब्यात येऊ शकतं. कर्मयोग सांगितलंय कृष्णाने, कर्मसन्यास सांगितलेला आहे. तिथेही अर्जुन विचारतो कृष्णा तू एकदा सांगतो, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग सांगितलंय. ते ऐकल्यावर अर्जुन विचारतो कृष्णा तुझ्यामध्ये जर ज्ञानाचं एवढं महत्व आहे तर मला ह्या युद्धाच्या घोर कर्मात का टाकतोयस? कर्मसन्यास सांगितल्यावर म्हणतो की तू एकदा सांगतोयस कर्मसन्यास, एकदा म्हणतोयस कर्मयोग, नक्की काय ते सांग मला, माझ्यासाठी कल्याणकारक नक्की काय ते सांग. थोडक्यात म्हणजे अर्जुन अगदी आपल्यासारखंच बोलतो की हे बघ काय टू द पॉइंट बोला, माझ्या फायद्याचं बोला, बस इतकंच. म्हणजे कुठल्याही ठिकाणी कुठल्याही देशात आपल्यासारख्या सामान्य मित्रांच्या पातळीवरचा हा संवाद आहे. पण जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन होतं त्यावेळेला कृष्णाच्या प्रभावाने त्याला कळून चुकतं आपण फार चूक केलेली आहे, कृष्णाची ही थोरवी आपल्या लक्षातच आली नाही, म्हणून त्याला फार वाईट वाटतं. आणि नकळतच त्यांच्या तोंडातून शब्द उमटतात की कृष्णा मी तुला भक्त, मी तुला हे कृष्णा, हे यादव, हे सत्या अशा हाका मारल्या, माझ्याकडून तुला एकेरी हाका मारून घेतल्या. विहारशय्या सनभोजनेषु, झोपताना जेवताना खाताना मी तुझा अतिपरिचयात माझ्याकडनं तुझी अवज्ञा झाली, मला माफ कर. तू चराचराचा पिता आहेस, अत्यंत पूजनीय आणि श्रेष्ठ आहेस. तुझ्यापेक्षा काय, पण तुझ्या बरोबरीचं सुद्धा कोणी नाही, तर तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार आहे? पण माझ्याकडून तुझी अवज्ञा झाली, मला क्षमा कर असं अर्जुन कृष्णाला विनंती करतो, व्यथित अंतःकरणाने म्हणतो. पुढे 18व्या अध्यायात जेव्हा हे सगळं सांगून जात होतं तेव्हा कृष्ण त्याला म्हणतो की अर्जुना
अतिशय गोपनीय होऊनही गोपनीय असणार हे ज्ञान मी तुला दिलंय. त्याचा विचार कर आणि जसं योग्य असेल तसं कर. यथेच्छसी तथा कुरु. वास्तविक पाहता अर्जुनाला कृष्णाची थोरवी पूर्ण कळलेली होती. कृष्णाचा जो भक्त होता, आपल्या जीवनाचं सारथ्य, आपल्या जीवनाचे दोर त्यांनी कृष्णाच्या हातात दिले होते. कृष्णाने आज्ञा केली असती तर अर्जुनाने निश्चितच मानलं असतं, पण श्रीकृष्ण तसं करत नाही. ते सांगतात यथेच्छसी तथा. त्याला समजवतात, कधी त्याचा निषेध करतात, कधी चुचकारतात, पण त्याला ज्ञान देतात आणि स्वातंत्र्यही देतात की यथेच्छसी तथा कुरु. आजकाल आपण म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्य, स्पेस, ही याहून वेगळी काय असते. आपण सुद्धा मुलांना सल्ला देतो त्यावेळेला माझ्या मनासारखंच कर असं म्हणत नाही आपण वरकरणी तरी, कारण मुलंही ऐकतील याची खात्री कुठे असते आपल्याला. पण आपल्या मनात मात्र असतं कुठेतरी की आपला सल्ला ऐकावा. पण भगवंत तसं करत नाही. भगवंत कृष्णाला पूर्ण, अर्जुनाला पूर्ण मोकळी देतात. विचार कर आणि जसं तुला योग्य वाटेल तसं कर असं सांगतात. आज आपण आजकालच्या जगात बघतो मोटिवेशन हे फार मोठं मॅनेजमेंट मधलं तंत्र आहे. मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुष्कळ प्रोत्साहन योजना वापरतात. पण श्रीकृष्णाने, भगवंतानी हे मोटिवेशनचं तंत्र तर केव्हाच वापरून जुनं केलंय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गे जित्वा वा भोक्षसे महिम असं सांगितलं. अरे मेलास तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील. पण हे सांगण्यापूर्वी युद्धाचे काय लाभ आणि हानी आहे हे सांगायला श्रीकृष्ण विसरत नाही. भगवंत सांगतात, बाबा रे, तू जर युद्धात शस्त्र खाली ठेवलंस, युद्ध केलं नाहीस तर लोक काय म्हणतील की तू घाबरून पळून गेलास. आणि आजपर्यंत ज्यांच्या दृष्टीने तू थोर होतास त्यांच्या दृष्टीने तू क्षुद्र ठरशील. तुझी अपकीर्ती लोक चिरकाळ सांगत राहतील. आणि सज्जनाला अपकीर्तीहून दुस्सह, ही मरणाहून दुस्सह असते अपकीर्ती. त्यामुळे असं करू नको. अर्थात हे उलट्या बाजूनी मोटिवेशन आहे ना. आणि एवढं सगळं झाल्यावर मग कृष्ण सांगतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग. जर जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील, मेलास तर स्वर्गात जाशील. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया असं त्याला उत्साहित करतात. अर्जुनाला एकदा युद्धासाठी प्रवृत्त केल्यानंतर मग श्रीकृष्ण हळूच सांगतात, सुख दुःखे समेत कृत्वा लाभा लाभौ जया जयो. म्हणजे जे काय आहे, लाभ, हानी, यश, अपयश, हे समदृष्टीने बघ. अर्जुनाला जर सुरुवातीलाच हे समदृष्टीचं तत्वज्ञान सांगितलं असतं तर ते त्याच्या पचनी पडलं नसतं. एखाद्या 4 दिवस भुकेलेल्या माणसाला जर अध्यात्माचे डोस दिले तर त्याला ते समजतील का? त्याला भाकरी देणं आधी गरजेचं आहे. आधी जठराग्नी शमवला पाहिजे आणि मग ज्ञानाग्नी चेतवला पाहिजे. भगवंतांनी सुद्धा हळूहळू कलाकलांनी अर्जुनाला ज्ञान दिलं आणि मगच ते समदृष्टीचं तत्वज्ञान त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. तर अशी ही अलौकिक जोडी आहे गुरु शिष्याची. जेवढी अलौकिक आहे तेवढीच मानवी आहे. गीतेमध्ये काही फार महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. तर त्याच्या काही संकल्पनाचा आपण विचार करूया. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुष. स्थितप्रज्ञ पुरुष ही गीतेही जगाला दिलेली देणगी आहे. स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगणारे श्लोक हे आद्य शंकराचार्यांना अतिशय प्रिय होते. भगवंताचा सुद्धा हा लाडका विषय आहे. कारण जेव्हा अर्जुन विचारतो की स्थितप्रज्ञ कसा असतो, स्थितप्रज्ञ कसा बोलतो, त्यावेळेला जवळजवळ 18 श्लोक खर्ची घातलेले आहेत आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. अलीकडच्या काळात महात्मा गांधींनी सुद्धा स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचा त्यांच्या आश्रमामध्ये नित्य प्रार्थनेत समाविष्ट केलेले आहे. आता स्थितप्रज्ञ याचा अर्थ काय? ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे असा. पण ही बुद्धी नेमकी कुठे स्थिर झाली पाहिजे? तर ती परमात्म्यात स्थिर झाली पाहिजे. परमात्मा म्हणजे हा चिर आनंदाचा कंद असलेला अतिशय निर्मळ विमल चैतन्य. त्या ठिकाणी याची बुद्धी स्थिर झाली पाहिजे. तो स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ होण्यासाठी पहिली पायरी आहे प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता.
मनातल्या सगळ्या कामनांचा त्याग केला पाहिजे. परमेश्वर इच्छेने जे मिळेल ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. सगळ्या प्रसंगामध्ये आपली बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. सगळ्या प्रकारामध्ये आपली बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. आता स्थितप्रज्ञाची जी बुद्धी स्थिर व्हायची आहे, या सगळ्या कामनांचा त्याग करायचा, काम क्रोधादी विकारांचा त्याग करायचा, हे एवढं सोपं आहे का हो? निश्चितच सोपं नाही. पण परमेश्वराने भगवंताने त्यासाठी युक्ती सांगितली आहे. युक्त आसीत मत्पराहा. गीतेमध्ये अध्यात्माची अवघड प्रमेय सोडवण्यासाठी अशा छोट्या छोट्या युक्त्या सांगितल्या. भगवंता म्हणतात, माझ्या ठिकाणी वृत्ती ठेव. माझ्या ठिकाणी वृत्ती ठेवलीस तर विचारच तुमच्या मनात येणार नाही. अर्थात हे अगदी एका झटक्यात स्विच ऑन केल्यासारखं तसं होणार नाही, पण हळूहळू हळूहळू हे निश्चितच आचरणात येईल. स्थितप्रज्ञ होण्यासाठी मन आणि इंद्रिय याच्यावर पूर्ण नियंत्रण पाहिजे. मन तर वाऱ्यापेक्षा चंचल आहे. आता होतं भुईवर, आता गेलं आभाळात, अशी मनाची स्थिती. आणि इंद्रिय तर दांडी आहे. विनोबाने इंद्रियांसाठी दांडी हा यथार्थ शब्द वापरलेला आहे. तर ही दांडी इंद्रिय मनाला सतत आपल्याकडे खेचत असतात आणि त्यामुळे माणूस विषयांपासून दूर होऊ शकत नाही. पण इंद्रियाच्या या मंडळीला आपणच खतपाणी घालतो. भगवंत म्हणतात, ध्यायतो विषयांस्फुस संगस्ते शूप जायते संगात संजायते कामो कामात क्रोधो विजायते. तर एकदा तुम्ही विषयाचं चिंतन करायला लागला की त्याच विषयाची गोडी वाढते. त्या विषयाची गोडी वाढली की त्याची आसक्ती वाढते, त्याच्या कामना वाढतात. त्या कामना पूर्ण झाल्या नाही की राग येतो, क्रोध येतो आणि रागामुळे अविचार घडतो. अविचार म्हणजेच बुद्धिभ्रष्ट होते. बुद्धिभ्रष्ट झाली की आत्मनाश हा ठरलेलाच आहे. म्हणजे काय तर विषयाचे सतत चिंतन करू नये. आपण सुद्धा बघतो, एखाद्या विषयाचं जर आपण सतत चिंतन करत असो तर तेच आपल्याला आवडतं. एखाद्या विषयामध्ये गुंतलेल्या भोगी माणसाची जर आपण संगत करत असू तर विषय हेच सर्वस्व वाटेल. त्याऐवजी अध्यात्मात गुंतलेल्या एखाद्या माणसाची जर आपण संगत केली तर 4 पावलं अध्यात्माच्या दिशेने निश्चितच पडतील. तर असं हे संगतीचं महत्व आहे. विषयाचं चिंतन करू नये, सतत चिंतन करू नये असं भगवंत सांगतात. हळूहळू कमी करत घ्यावं. आणखीन एक स्थितप्रज्ञाचं महत्वाचं लक्षण म्हणजे तो अविकारी असतो. परिस्थिती कोणतीही असो त्याच्या मनस्थितीत फरक पडत नाही. त्याचं शांत चित्त हे सतत परमेश्वराच्या ध्यानात गुंतलेलं असतं. आणि त्यासाठी एक फार सुंदर उपमा दिलेली आहे, ती म्हणजे समुद्राची. समुद्रामध्ये शेकडो नद्या आपलं पाणी आणून टाकत असतात, पण समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. अतिवृष्टी झाली म्हणून समुद्राला पूर येत नाही की पाऊस अजिबात पडला नाही म्हणून समुद्र आटत नाही. तर या प्रकारे स्थितप्रज्ञ पुरुष हा सुद्धा अविकारी असतो. जे कोणतीही परिस्थिती असो याचं समाधान टिकत नाही. आज श्रीखंडपुरी ज्या संतुष्ट वृत्तीने खाईल त्याच संतुष्ट वृत्तीने तो उद्या चटणी भाकरी खाईल. काल मला श्रीखंडपुरी मिळाली, आज चटणी भाकरी, असा खेद त्याच्या मनात कधीच नसतो. असा हा स्थितप्रज्ञ पुरुष असतो. तो जे परमेश्वराच्या इच्छेने मिळतो त्याचं समाधान केलेलं आहे, त्याच्याच समाधान मानतो. काम क्रोध इत्यादी विकारांवर त्याने पूर्ण ताबा मिळवलेला असतो आणि माया ममता या सगळ्या भावना त्याच्यापासून फार दूर, नाकोसो मैल दूर असतात. असा हा स्थितप्रज्ञ. आता एवढं सगळं वर्णन ऐकल्यानंतर कोणाच्याही मनात प्रश्न येईल की स्थितप्रज्ञ भावनाशून्य असतो का? आता अगदी खरी गोष्ट सांगतो, जितकी बा कोणाच्या कशाला काल परवापर्यंत माझ्याही मनात हेच प्रश्न येत होते. पण स्वामींच्या कृपेने आता हळूहळू उलगडा व्हायला लागलाय आणि आज मात्र मी निश्चित आणि ठामपणे म्हणेन की स्थितप्रज्ञ हा भावनाशून्य नसतो, त्रिवार नसतो. तो भावनातीत असतो, भावनेच्या पलीकडे गेलेला असतो.
आणि 66व्या दुसऱ्या अध्यायातल्या 66व्या श्लोकामध्ये भगवंतानेच या प्रश्नाचं उत्तर बीज रूपाने दिलेलं आहे. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न च युक्तस्य भावना. म्हणजे ज्याच्या मनात आस्तिक्य भाव नाही त्याला शांती नाही, आणि शांती नाही तर सुख कुठलं. मग स्थितप्रज्ञाच्या मनात काय असतं, कोणत्या भावना असतात, तर त्याच्या मनात कमालीचा आस्तिक्य भाव असतो, परमेश्वराबद्दल कमालीची श्रद्धा असते. आणि दुसरं म्हणजे तो सर्वभूत हिते रताहा असतो. सर्वभूत हिते रताहा हा पुन्हा गीतेचा शब्द आहे. सर्वभूत हिते रता म्हणजे तो सर्व प्राणी मात्रांच्या हिताची सतत काळजी घेणारा, काळजी वाहणारा असतो. ह्या दोन महत्वाच्या भावना स्थितप्रज्ञाला असतात. आपल्या भावना आणि स्थितप्रज्ञाच्या भावना याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. आपल्या भावना ह्या आपपरभावावर आधारित असतात. हा माझा, तो बरका, या भावनेवर, या पायावर आपल्या भावना आधारित असतात. आणि त्यामुळे त्याच्यात वैयक्तिक सुख दुःख मिसळलेले असतात. आणि कधी कधी तर स्वार्थाचं हिणकस सुद्धा मिसळलेलं असतं. पण स्थितप्रज्ञ पुरुषाच्या भावना ह्या 100 नंबरी सोन्याप्रमाणे भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या असतात. त्यामुळेच स्थितप्रज्ञ पुरुष आणि त्याच्या भावना ह्या फार वेगळ्या असतात. पण तो भावनाशून्य असतो असं नाही. स्थितप्रज्ञ पुरुष हा करुणेचा सागर असतो. लांब कशाला, आपण आपल्या स्वामींचंच उदाहरण घेऊ. स्वामींना स्वतःच्या प्रकृतीमुळे कित्येक वेळेला लोकांशी बोलणं फारसं जमायचं नाही, फार जनसंपर्क ठेवणं त्यांना त्यांच्या प्रकृतीला झेपायचं नाही. पण या सगळ्याची पर्वा न करता सुद्धा स्वामी लोकांना भेटतच राहिले, लोकांच्या शंका कुशंका यांचं निवारण करत राहिले, लोकांवर कृपा करत राहिले, आजही करतात म्हणा. हे सगळं त्यांनी का केलं? स्वामी तर स्थितप्रज्ञ लक्षणाची जी फलश्रुती सांगितलेली आहे, एषा ब्राह्मी स्थिती पार्था, त्या स्थितीला पोचलेले होते. तो ब्रह्मानंद ते आपला आपण बघू शकले असते, पण त्यांना तसं करायचं नव्हतं. त्यांना तसं करायचं नव्हतं. उलटी हे जग न देखावे डोळा असा कळवळा त्यांना होता. म्हणून त्यांनी सोहम साधनेसारखं अति उच्च साधन मुमुक्षूंच्या हाती ठेवलेले आहे. सगळेच संत हे लोकांना शहाणे करून सोडावे सकळ जन या भूमिकेवर असतात. त्यांना गीतेने लोकसंग्रह हा शब्द वापरलेला आहे. लोकांचं कल्याण करणं, त्यांना स्वतःपुरती मोक्ष मिळवणं फार सोपं असतं, पण त्यांना आपल्याबरोबर इतरांचं कल्याण करावं अशी इच्छा असते. म्हणून त्यांची सतत धडपड चालू असते. सद्गुरू हे काम करत असतात. कबीरांनी म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दोन्हीकडे इसके पाव लागले. गुरु आणि गोविंद दोघंही माझ्या समोर उभे आहेत. कोणाचं चरण पहिल्यांदा वळू, कोणाला पहिल्यांदा नमस्कार करू? बलिहारी गुरु अपना जिसे गोविंद दिखाया, जिने गोविंद दिखाया. आपला गुरुच श्रेष्ठ आहे, ज्याने ह्या परमात्म्याचं ज्ञान करून दिलं. असे हे सद्गुरू असतात. अशा ह्या सद्गुरू हे स्थितप्रज्ञच असतात. जनतेच्या कल्याणासाठी मात्र त्यांना तळमळ लागलेली असते. त्यांना कसलीच इच्छा नसते. लौकिकाची तर बातच सोडा, पण मान मरातब याची सुद्धा त्यांना इच्छा नसते. सतत लोकांचा आत्मोद्धार करणं याकडे त्यांचं लक्ष असतं. गीतेने दिलेली आणखी एक महत्वाची संकल्पना म्हणजे स्वधर्म. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह असं गीता म्हणते. स्वधर्म म्हणजे का? इथे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम पारशी हे अपेक्षित नाहीये. धर्म म्हणजे विहित काम, तुम्हाला तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य, हा स्वधर्म आहे. हा स्वधर्म पाळा असं गीता सांगते. म्हणजे कसं, तर आपल्याला काही वेळेला वाटतं की आपला स्वधर्म हा कमी प्रतीचा आहे, आपल्या वाट्याला आलेलं काम कमी प्रतीचं आहे. आमच्या नाटकामध्ये असं असतं, दुसऱ्याला मिळालेली भूमिका ही खूप चांगली आहे, ती जर मला मिळाली असती ना तर मी खूप चांगली केली असतात असं वाटत राहतं. पण तसं नसतं. स्वधर्म याचा अर्थ आपल्या वाट्याला जे काम आले ते कितीही गौण असलं तरी सुद्धा स्वधर्म असतो, म्हणून त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणून या जगाच्या रंगभूमीवर आपल्या वाट्याला आलेली भूमिका ही आपण योग्य रीतीने वठवायची असते. काही वेळेला स्वधर्म ओळखणं ही सुद्धा फार महत्वाची बाब असते. गोपाळ गणेश आगरकर
यांनी अशाच प्रकारे एकदा आपल्या आईला पत्र लिहिलं होतं. एम ए झाल्यावर त्यांना वाटलं, त्यांनी आईला पत्र लिहिलं, आई तुला वाटेल आपला मुलगा एम ए झाला, आपले कष्ट संपले, पण मला माफ कर, मी नोकरी करणार नाही, इंग्रजांची गुलामगिरी मी करणार नाही. आगरकरांनी त्यावेळेला राष्ट्रधर्म पाळला. आपल्या स्वामींनी सुद्धा आईनी तारुण्यात हेच केलं. नोकरी करून कुटुंबाचं पालन पोषण करण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रधर्माला महत्त्व दिलं. हा स्वधर्म आहे. आपला स्वधर्म हा कोणत्याही प्रकारचा असला तरी तो पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्यासाठी तो स्वधर्म कमी प्रतीचा, उच्च प्रतीचा असं समजता कामा नये. एक लक्षात घ्या, आपली आई ही शेवटी आपली आई असते. दुसऱ्याची आई कितीही गुणवान आणि प्रेमळ असली तरी ती आपल्यावर आपल्या आईसारखं प्रेम करू शकत नाही. पेनिसिलिन सारखं औषध हजारोंना तारक असतं, पण एखाद्याला मारकही ठरू शकतं. आता दूध इतकं पौष्टिक आहे म्हणून मासा दुधात जिवंत राहील का हो? त्याच्यासाठी पाणी हेच जीवन आहे. आणि वाघाला गाईसारखं गरीब होऊन नाही चालणार. म्हणूनच गीताकार म्हणतात, परधर्म भयावह. स्वधर्माचा आणखीन एक अर्थ लावता येतो, स्वभाव. आपला स्वभाव जो असतो तो आपण ज्या परिस्थितीत जन्म घेतो, ज्या परिस्थितीचे संस्कार आपल्यावर होतात, जे जन्मोजन्मीचे संस्कार आपल्यावर असतात, त्या परिस्थितीनुसार आपला स्वभाव बनतो. आणि आपल्या स्वभावाला अनुकूल असलेलं काम हे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्या विरुद्ध असलेलं काम आपल्या फारसं पचनी पडत नाही. याच्यासाठी एक उदाहरण देते, अगदी ढोबळ उदाहरण आहे. रंगभूमीवरच्या एखाद्या नटसम्राटाला जर खेळाचं मैदान गाजवायला सांगितलं तर त्याला ते जमेलच असं नाही. किंवा रणांगणात शमशेर गाजवण्यात आला, जर गाण्याची मैफिल रंगवायला सांगितली तर ती रंगेलच याची खात्री नाही. एवढंच कशाला, आज मी तुमच्या पुढे इथे बोलते, गीतेची तत्व विशद करण्याचा प्रयत्न करायला सांगते, करते आहे. पण हेच जर मला युद्धाच्या धामधुमीत रणभूमीवर दोन शब्द बोलायला सांगितले तर माझी मोकळीच वळेल, मला तपच होईल माझी. तर प्रत्येकाला अनुसरून हा प्रत्येकाचा स्वभाव असतो. त्या स्वभावाला अनुसरून आपण आपलं काम करायचं असतं. किम कर्म किम करणे ती कवयो यत्र मोहिताः, असं भगवंत म्हणतात. कर्म काय अकर्म काय याचा निर्णय घेण्यात बुद्धिमान माणसांचा सुद्धा गोंधळ होतात असं भगवंत म्हणतात. अर्थात अकर्म याचा अर्थ गीतेच्या दृष्टीने फार वेगळा आहे, पण तरी सुद्धा काय करावं आणि काय करू नये याचा विवेक असणं फार गरजेचं आहे. अर्जुनाने युद्धामध्ये मी युद्ध करणार नाही असं म्हणून शस्त्र खाली ठेवलं, ते काही अर्जुन युद्धाला घाबरला म्हणून नव्हे. त्याचा काय हा युद्धाचा पहिलाच प्रसंग नव्हता. त्याच्या पुढे त्याचे स्वजन उभे होती, त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्यावर शस्त्र उचलणं त्यांना प्रशस्त वाटलं नाही म्हणून तो गोंधळला. अर्जुन श्रीकृष्ण भगवंताने याला मोह म्हटलेला आहे. आणि भगवंताने सांगितलं, जरी हे तुझे स्वजन असले तरी सुद्धा आज त्यांनी अधर्म केलेला आहे, तू क्षत्रिय आहेस, धर्माचं रक्षण करणं तुझं काम आहे, म्हणून तू ह्या अधर्मी करणाऱ्या कौरवांशी तुला लढलंच पाहिजे. हा त्यांचा मोह श्रीकृष्णाने दूर केला. इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत. आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण बघू. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून निसटले आणि मथुरेत आले त्यावेळेला त्या 8-9 वर्षाच्या कोवळ्या संभाजीराजांना त्यांनी शत्रूच्या गुहेत ठेवून पुढे निघून जायचा निर्णय घेतला. कशासाठी? त्यांचं पितृहृदय कळवळणार नसेल का हो? आपल्या मुलांच्या बाबतीत विचार करून बघा, आपण असा निर्णय घेऊ शकतो का? पण महाराजांनी विचार केला की आपल्या मागावर शत्रूचे हेर आहेत, सैनिक आहेत, लहान मुलाला बरोबर घेऊन आपण जरी वेषांतर करून जात असलो तरी आपणच शिवाजी आहोत हे ओळखणं अतिशय सोपं जाईल. म्हणून महाराजांनी काळजावर दगड ठेवला, शंभूराजांना तिथे ठेवून गेले आणि स्वतः दक्षिणेकडे कूच केलं. कारण स्वराज्य राखणं महत्वाचं होतं. महाराजांनी स्वराज्य राखलं म्हणून आज तुमचा माझा धर्म हा शाबूत राहिला आहे. तेव्हा नेमका कोणता स्वधर्म निवडावा, कसा ओळखावा हे महत्वाचं आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे. माधवराव पेशव्यांच्या आयुष्यातलं उदाहरण आहे. मोगलांनी पुणे लुटलं तेव्हा खुद्द माधवरावांच्या मामाने त्यांना मोक्याच्या जागा दाखवल्या. माधवरावांना हे कळलं, ते अर्थात खूप संतापले.
त्यांनी मामाने जबरदस्त दंड केला. गोपिकाबाईंना माधवरावांच्या आईला हे आवडलं नाही. तिने सरळ सरळ सांगून टाकलं की जर माझ्या भावाला दंड होणार असेल तर मी पुण्यात पाणी प्यायला सुद्धा राहायची. पण माधवराव ठाम राहिले. त्यांनी पुत्रधर्म पाळला नाही, कारण आई राजधर्माच्या विरुद्ध वागायला सांगत होती. म्हणून त्यांनी राजधर्म पाळला, पुत्रधर्म पाळला नाही. या बाबतीत कितीतरी उदाहरणं आहेत, पण अजून एकच फक्त उदाहरण सांगायचं मोह स्वातंत्र्य मी घेते आणि पुढच्या मुद्द्याकडे वळते. ते उदाहरण म्हणजे झाशीच्या राणीच्या जीवनातलं आहे. झाशीच्या किल्ल्यावरून इंग्रजांच्या सैन्यावर तुफान गोळीबार होत होता. इंग्रज हैराण झाले. आपल्यातल्याच एका माणसाने त्यांना सल्ला दिला, ते पलीकडे मारुतीचं छोटं मंदिर आहे ना, तिथून तोफ्याचा मारा करा. राणी काही मंदिर उडवणार नाही, आपल्याकडे कंदपितुरीचंच पीक जास्त. झालं. इंग्रजांनी सल्ला मानला आणि तोफा उडवायला सुरुवात केला तिकडनं. राणीचा मुसलमान गोलंदाज गोंधळून गेला. त्यांनी तोफ बंद केली. राणी त्वरेने तिकडे आली आणि म्हणाली, तोफखाना का बंद झाला? तो म्हणला, खाली मान म्हणून म्हणला, विचारा काय करू बाई साहेब, मंदिर आले ते. राणी चटकन म्हणली, अरे उडव, विचार कसला करतोस? कारण राणीने विचार केला होता, राज्य वाचलं तर 100 मंदिर उभारता येतील. तेव्हा नेमका स्वधर्म कोणता आणि कसा हे ओळखायला गीता आपल्याला शिकवते. गीतेमधील अतिशय आणखी एक महत्वाची आणि अतिशय हृद्य संकल्पना म्हणजे भक्ती मार्ग. 9व्या अध्यायामध्ये राजगुह्य सांगत असताना भगवंत म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामींनी तर याचं फार बहारदार वर्णन केलेलं आहे. जो माझा भक्त मला फळ देतो त्या फळाचा देठ सुद्धा न काढता मी घाई खाऊन टाकतो. मगाशी महाराजांनी आपल्याला सांगितलं, विदुर पत्नी केळ्याच्या साली दिल्या त्या सुद्धा भगवंताने खाऊन टाकली. जर कोणी मला फूल अर्पण केलं त्या फुलाचा मी वास घेत नाही, मी ते खाऊन टाकतो. अहो, पान जरी दिलं ते वाळलेलं जरी असलं तरी मी खातो. इतकंच काय, पान फळ फूल याची बातच सोडा, पाण्याचं ते काय मोल. पण ते थोडंसं पाणी जरी तुम्ही मला अर्पण केलं तर तुम्ही वैकुंठाहून भव्य मंदिर बांधलं असं मी समजतो. म्हणजे भगवंत किती भक्तवत्सल आहे बघा, किती थोड्या गोष्टींनी तो संतुष्ट होतो. त्याला काही लागत नाही. कडक उपास तपास व्रत वैकल्य पूजा अर्चेची दामदव काहीही नको. फक्त तुमच्याकडे जे काही अल्प स्वल्प आहे ते त्याला द्या. वट मात्र एकच, भक्त्या प्रयच्छति. भक्तीने द्या, हे खूप महत्वाचं आहे. साईबाबा तर म्हणायचे की तुम्ही जोर बैठकी काढायला तर लागा, मी दुधाचा प्याला घेऊन उभाच आहे. आपण भगवंताच्या दिशेने 2 पावलं टाकली तर तो 4 पावलं आपल्याला सामोरं येतो. किती भक्तवत्सल आहे तो, किती आपल्यासाठी मेहनत घेतो. आणखी एक महाभारतातलं युद्धातलं उदाहरण सांगतो. भारतीय युद्धाच्या वेळेला श्रीकृष्णाने प्रतिज्ञा केलेली होती की हाती शस्त्र धरणारा नाही, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. पण भीष्म पितामहांची इच्छा होती की या युद्धामध्ये आपल्याला भगवंतांकडून वार व्हायला पाहिजे, आपल्यावर आघात व्हायला पाहिजे. कुंतीनेही भगवंताकडे दुःख मागितलं होतं, का तर तुझं सतत स्मरण राहावं. काय माणसं आहेत बघा. आपण जर कुठल्या तीर्थस्थळी गेलो, देवाकडे गेलो तर माणसामानाची आम्ही तशी यादीच घेऊन जातो मागण्याची, हे हवं ते हवं. पण कुंती माता म्हणते की मला दुःख दे बाबा, रे मला दुःख दे, कारण तुझं स्मरण मला सतत राहील. आणि भीष्म पितामह म्हणतात की मला भगवंताकडूनच वार करून घ्यायचंय आणि भगवंताची प्रतिज्ञा तर हाती शस्त्र धरणार नाही. भगवंताची प्रतिज्ञा आहे, वज्रलेप. आता काय व्हायचं. पण एक अघटित घटना घडली. भारतीय युद्धाच्या 9व्या दिवशी जेव्हा भीष्म पितामह समोर आले तेव्हा भगवंताने रथातून उडी मारली आणि जवळच पडलेलं एक रथाचं मोडलेलं चाक हाती घेतलं आणि त्वेषाने पितामहांवर धावून गेले. वरकरी द्वेष, पण आतून मात्र अत्यंतिक प्रेम. आणि पितामहाने गुडघे टेकले, बाहू पसरले आणि भगवंताचं स्वागत केलं. किती हृदय प्रसन्न आहे. असा हा भगवंत आहे.
कनवाळू आहे, प्रेमळ आहे आणि हा महत्वाचा मार्ग आपल्याला गीतेने दाखवलेला आहे. आपण म्हणतो की ज्ञान मार्ग आम्हाला नाही जमणार, आमच्या नाही कामाचा, पण हा भक्तीचा राजमार्ग गीतेने आपल्या पुढे मांडलेला आहे. तो तर निश्चितच आपल्याला जमण्यासारखा आहे, तो तर निश्चितच आपल्याला पालन करण्याजोगा आहे. हे महत्वाचं काम गीतेने केलेलं आहे. आणखीन एक गीतेचं महत्वाचं आश्वासन म्हणजे तुमची भक्ती जरा सुद्धा वाया जात नाही. संचित ठेव या रूपाने ती तुमच्या बरोबर जन्मोजन्मी येते. अर्जुनाने विचारलं की कृष्णा, तू म्हणतोयस खरं की हे साधना करा, योग करा, पण त्यापूर्वीच जर मृत्यू आला तर ह्या जन्मही वाया गेला आणि कुठलाही जन्म वाया गेला, इहलोक नाही आणि परलोकही नाही. इथे बघा कृष्ण अगदी आपलंच प्रतिनिधित्व करतो. काय ते रोखोक सांग, मला फळ मिळू दे ही अपेक्षा. तेव्हा कृष्ण म्हणतो की नाही, कल्याण मार्गाला लागलेला, कृष्णाने कल्याण मार्ग हा शब्द वापरलेला आहे. अध्यात्म मार्ग हा कल्याण मार्ग आहे. कल्याण मार्गाला लागलेला कोणीही किंचित सुद्धा वाया जात नाही. आणि म्हणतो श्रीमतां सुचितां गेहे अथवा योगिनां केले. जरी या जन्मात तुमची साधना अर्धवट राहिली तरी पुढला जन्म हा तुम्हाला सात्विक माणसाच्या घरी किंवा योग्यांच्या घरी मिळतो, जेणेकरून तुम्हाला साधना करणं सुलभ होतं आणि मागच्या जन्मीतले संस्कार तुमच्या मदतीला येतात आणि तुमची साधना पुढे जाते. अशा प्रत्येक जन्मात ही साधना पुढे जातात. किती महत्वाची गोष्ट आहे, किती महत्वाचं आश्वासन आहे. बेड्या मोहम्मदाची एक फारशी प्रसिद्ध नसलेली गोष्ट आहे. त्याने म्हणे अगणित संपत्ती जमवली होती. जसा मृत्यूचा समय जवळ आला तसा तो अस्वस्थ झाला आणि त्याने आपल्या सगळ्या संपत्तीचा लेखाजोखा मांडायला सांगितला. आणि ते सगळं बघून यातला आपल्याला काहीही बरोबर नेता येणार नाही या भावनेने तो धसधसा रडला आणि रडत रडतच मेला. आपल्याकडे परीक्षितेने युद्धाला मरणाला किती उदात्ततेने सामोरं जावं हे शिकवलंय. म्हणून असं म्हणतात की भागवत मरावं कसं हे शिकवतं आणि गीता जगावं कसं हे शिकवतं. जन्म आणि मृत्यूचे हे जे मापदंड आहेत ते भागवत आणि गीता या दोन शास्त्रांनी आपल्याला शिकवलेले आहे. आपल्याबरोबर काहीही येणार नाही हे खरोखरच सत्य आहे. आपल्याकडे म्हणतात बायको उंबरठ्यापर्यंत आणि आपतेष्ट स्मशानापर्यंत येतात. बाकी तुमचं धन दौलत पुत्र संपत्ती नोकरी शिक्षण मान राहत काहीही तुमच्याबरोबर येणार. तुम्ही या जन्मात भले डॉक्टर इंजिनियर वकील असणार तरी पुढल्या जन्मात तुम्हाला बालवाडीपासूनच सुरुवात करायला पाहिजे. पुनश्च हरिओम. फक्त तुमच्याबरोबर काय येते तर तुमची भक्ती तुमची साधना हे सगळ्यात महत्वाचं आहे. मुळातच आपला देहच नश्वर आहे. स्वामी म्हणतात तसं काळा नळाच्या तोंडी ही लोण्याची उंडी दिलेली आहे. माशी पाख पाखडे तोवर सरे. तुझा देहच नशवत आहे. बाकी ह्या सगळ्या गोष्टी तर नाशिवंत आहेच पण तुझा देह मुळात नश्वर आहे. तू कसली खुशाली मारतोस. मी केलं मी माझं आणि मला ह्या विषवत्तेपासून तू कधी बाहेर पडणार. कधी बाहेर पडणार आहेस. मी माझे मावळ हे कधी होणार आहे. आणि ह्याच विश्व सर्कलमध्ये आपण फिरत राहतो आणि या अशाश्वत गोष्टींच्या मागे लागतो. पण भगवंताने मात्र आपल्याला शाश्वती दिलेली आहे की तुम्ही जरा जरी माझी भक्ती केली तरी सुद्धा ती वाया जाणार नाही. त्यामुळे तुमचं कल्याण होईल आणि पुढील जन्मात तुम्ही अधिकच माझ्या दिशेने अधिकच पुढे याल असं भगवंताने सांगितलंय. गीतेतील आणखीन अतिशय महत्वाचं तत्वज्ञान आहे उद्धरेत आत्मनात्मानं. आपला उद्धार हा आपणच करायचा असतो. त्यासाठी एक गोष्ट मला आठवते ती मी सांगते. एका शेतकऱ्याच्या बांधावर एक भला मोठा वृक्ष असतो. तो त्याला तोडायचा असतो पण त्याला एकट्याने तोडणं तो शक्य नसतो. एकदा त्याच वृक्षाखाली बसून तो सांगत असतो त्याच्या बायकोला सांगतो की अगं हे झाड मला तोडायचंय पण मी असं करतो उद्या माझ्या भावाला निरोप पाठवतो आणि मग हे दोघं मिळून आम्ही हे झाड तोडतो. त्याच झाडावर एक पक्षाचं घरटं असतं. पक्षी ते ऐकते आणि आपल्या पक्षाला सांगते की अहो ते झाड तोडणार आहेत आपल्याला दुसरं झाड बघायला हवं. पक्षी म्हणतो बरं ठीक आहे. 4-8 दिवस जातं. शेतकऱ्याचा भाऊ काही येत नाही.
नवऱ्याला टोकणारी ती बायको लगेच म्हणते, पाहिलं तुमचाच भाऊस आलाय का कधी कामाला? माझ्या दादाला सांगावं लागायचा होता, लगोलग आला असता. झालं, बायकोच्या भावाला सांगावं लागतो. पक्षी पुन्हा ऐकते, पुन्हा पक्षाला म्हणते की अहो आपल्याला दुसरं झाड बघायचंय. पक्षी म्हणतो बरं बरं पाहूया. पुन्हा 4-8 दिवस जातो, बायकोचा भाऊ येत नाही. मित्राला सांगावं जातो, अमक्याला सांगावं जातो, तमक्याला सांगावं जातो, माणसं येत नाही. आणि पक्षाला सारखं म्हणत राहते आपल्याला दुसरं झाड बघा. आणि पक्षी म्हणतो बर, एवढंच होतं. एक दिवस तो शेतकरी मात्र म्हणतो, हे बघ काही कोणी यायचं नाही, उद्या सकाळी मीच हे झाड तोडायला सुरुवात करतो. किती का दिवस लागू दे, मी हे झाड तोडणार. पक्षी हे सगळं पक्षाला सांगते. तेव्हा मात्र पक्षी म्हणतो हो, आता मात्र दुसरं झाड शोधलंच पाहिजे. हा निघालो. तर जेव्हा आपणच आपल्याला मदत करतो तेव्हाच आपलं काम होतं. गीता आपल्याला हेच सांगते की आपणच आपला उद्धार करायचा आहे. अहो घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी तर त्याचं त्यांनीच प्यायला हवं ना. हेच गीता शिकवते. गीता आपल्याला हेच सांगते की आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले वैरी आहोत. ज्या वेळेला आपण कष्ट करतो, चांगला अभ्यास करतो, नोकरी व्यवसायात कष्ट करतो, तेव्हाच आपली आर्थिक जगात प्रगती होते. आध्यात्मिक प्रगतीचं पण तसं आहे. जेव्हा आपण साधनेचे कष्ट घेतो तेव्हाच आपली प्रगती होते. या उलट जर आपण दुर्वंतने राहिलो, आळस केला तर आपली आर्थिक प्रगती सुद्धा होणार नाही आणि पारमार्थिक प्रगती सुद्धा होणार नाही. रस्त्यावरून डुलत जाणारा तारुडवाला स्वतःबरोबर आपला सगळा संसाराची त्याने होळी केलेली असते. कोण असतो त्याचा शत्रू? त्याचा तोच शत्रू असतो. म्हणूनच गीता म्हणते की आपला शत्रू आपणच आहोत आणि आपला मित्र आपणच आहोत. तेव्हा आपण ठरवायचं की आपण आपलं मित्र व्हायचंय का शत्रू व्हायचंय. आता बघा, गीतेने आपल्यासारख्या प्रापंचिकांना म्हणून किती महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. 100% आपल्याला अंमलात आणता येणार नाही. आपल्याला राग लोभ याचा त्याग करता येणार नाही, पण आपण नियंत्रण ठेवू शकतो. आणि नियंत्रण ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील व्यापता याच्यातलं जे टेन्शन्स असतात ती कमी होते. पुष्कळ वेळा आपण पाहतो की ज्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो, मनस्ताप करून घेतो, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या बिनमहत्वाच्या असतात. काही दुय्यम महत्वाच्या असतात, पण आपण मात्र आपली एनर्जी घालवतो. म्हणूनच आपण भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. गीतेने आपल्याला स्वधर्म शिकवला. स्वधर्म कसा पाळावा, स्वधर्म कसा ओळखावा हे गीतेने आपल्याला शिकवलं. गीतेने आपल्याला भक्ती मार्गाचा ठेवा दिला. भक्ती मार्गावर चालायला शिकवलं. गीतेने आपला उद्धार आपणच करावा हे ठासून सांगितलं. आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपले शत्रू आहोत हे गीतेने सांगितलं. आता मला सांगा, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगाच्याच आहेत. दैनंदिन जीवनात आपल्यासारख्या सामान्य लोकांना उपयोगी असणाऱ्या या गीता आहेत, या गोष्टी आहेत. म्हणूनच मी म्हणते की गीता ही मुमुक्षूंसाठी तर परीच आहेच, पण प्रापंचिकांनाही ती अतिशय मार्गदर्शक आहे. आणि त्यामुळे गीता ही सगळ्यांनी शिकली पाहिजे. तरुणपणीच गीता शिकायला पाहिजे. आता आपण म्हणू की आम्हाला गीतेतलं संस्कृत कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही, पण मला एक सांगा, आपल्याला दिलेली डॉक्टरने दिलेली गोळी आपण घेतो, त्या गोळीतले घटक पदार्थ काय आहेत, त्याचे रासायनिक गुणधर्म काय आहेत हे आपल्याला कळतं का हो? पण आपण ती गोळी घेतो आणि त्याचा अनुकूल परिणाम शरीरावर होतो. तसं गीता वाचायला सुरुवात केली पाहिजे, गीता म्हणायला सुरुवात केली पाहिजे. भले त्याचा अर्थ न कळो, हळूहळू मनात जिज्ञासा उत्पन्न होते आणि मग आपण अर्थाकडे वळतो. आणि एकदा आपण अर्थाकडे वळलो की आपल्याला अर्थ समजण्याचे अनंत मार्ग खुले होतात. हा माझा स्वानुभव आहे. मी विद्वान नाही, गीतेवर माझा फार मोठा अभ्यास आहे असंही नाही, पण मला खरोखर मनापासून वाटतं की गीता ही सगळ्यांनी शिकली पाहिजे. म्हणून मी माझे विचार तुमच्या पुढे मांडण्याचं धाडस केलं. जे काही सुचलं ते स्वामींच्या कृपेने सुचलं. थोडीले भांडार धन्याचे लिहितो हा माझा भारत आहे.
आणि जे काही याच्यात न्यून असेल ते 100% माझं आहे. पण तरीसुद्धा आपण सगळ्यांनी हे विचार माझे ऐकून घेतले, याच्याबद्दल मी आपल्याला अतिशय आभार मानते. आणि मी गीतेवर बोलायची इच्छा व्यक्त केली आणि जयंतराव देसाईंनी वडील भावाच्या मायेने त्याला होकार दिला, हा योग घडवून आणला, त्याबद्दल त्यांचीही मी अतिशय कृतज्ञ आहे. माझी मैत्रीण संध्या जोशी हिने ही कल्पना माझ्यापुढे मांडली आणि मला सतत प्रेमाने प्रोत्साहन देत राहिली. बाकीच्या मैत्रिणींनी सगळं उचलून धरली ही कल्पना आणि मला प्रोत्साहित केलं. त्यांच्यापैकी लीना, अंजू, संध्या, डॉक्टर शोभना या सगळ्या मुंबईहून खास माझं प्रवचन ऐकायला मला प्रोत्साहन द्यायला आल्या. याबद्दल त्यांच्याबद्दलही माझ्या मनात खूप कृतज्ञता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवर्य अंजलीताई आणि मनोज दादा रात्रीची वेळ असून सुद्धा माझं कौतुक करायला उपस्थित राहिले. त्यांच्या या कृपाप्रसादाबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाही आहे. आता फक्त एकच पसायदार मागते, घरोघरी करोकरी गीता जाऊ दे, अभ्यासे सर्वांसवे माधव बोलू दे, अनादिमी अनंतमी ऐसे वाटू दे, घरोघरी करोकरी गीता जाऊ दे. जे जे कळले आचरीन मी, जे जे शिकले शिकवीन मी, घरोघरी करोकरी गीता जाऊ दे. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने स्वामींच्या चरणकमलावर मनोमन मस्तक ठेवून प्रार्थना करते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गीतेचं अध्ययन आणि अध्यापन माझ्याकडून घडो. हीच नम्र प्रार्थना. तुम्ही बसायला मागितलंय, तुमच्या इच्छा स्वामी पूर्ण करत असं मी स्वामींजवळ प्रार्थना करतो. आणि तुम्ही आता जे सांगितलं ना की मी तुमच्या मानलं आणि ते, पण मी हे कोणाचे ह्याच्यावर मानलं, तर ही सगळी जी मंडळी आहे ती येणार होती ते मला माहीत होतं. आणि ही सगळी आपल्या घरची मंडळी आहेत, आपली मंडळी आहेत. आणि त्यांना जर आपण शब्द टाकला तर ती नाही म्हणणार नाही ह्याचीही मला खात्री होती. कारण श्रोत्याशिवाय भक्त्याला काही नाही. आणि ही सगळी श्रोते मंडळी या सप्ताहामुळे उपलब्ध झाली आणि ती आपल्या घरचे स्वामींच्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळे ती सगळी मानतील असं माहीत होतं. म्हणजे त्यांना खरोखर हे सगळे धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यामुळे सगळ्या धन्यवाद देतो. रात्रीची वेळ असून सुद्धा त्यांनी ऐकून घेतलं, दिवसभर दमलेले असतात. खूप कृतज्ञ आहे मी तुमची. सकाळी 5 वाजल्यापासून त्या उठलेल्या असतात आणि आज आता 9-10 वाजलेले आहेत. पण तुम्ही सगळेजण थांबलात आणि हे केला तर तुम्हाला कौतुक करावं तुमचं शिक्षणाचं. तेवढं तुम्ही ते बंधुवर्ग पण सगळे अगदी उत्साहात थांबलेले आहेत. आणि तुम्ही, मी तर असं म्हणेन की भगवद्गीता नुसती शिकवत आहे असं नव्हे, तर तुम्ही भगवद्गीता जगत पण आहात असं मला वाटतं. त्या दृष्टीने तुमची वाटचाल तरी चालू आहे, तर त्यामुळे ती वाटचाल अशीच चालू राहून दे. आणि तुम्ही हे प्रवचनाचा आता शुभारंभ केलेला आहे, तर असं सगळ्यांना प्रवचनाने ज्ञान देत राहा असं मी तुम्हाला सांगेन. वेळ येईल तेव्हा इथे स्वामीच तुम्हाला बोलावून घेतील, तर त्याही वेळी आपण तुम्हाला हे करू. तर ह्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला या आमच्या ज्या मीराताई अभ्यंकर आहेत, हे कुटुंबाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सेवा हे कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं. तर त्यांच्या हस्ते, त्यांचे शुभ हात आहेत, सेवा ते करणारे हात आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मी तुम्हाला रुक्मिणी आईची साडी देण्यात येईल, त्यांना तुमची ओटी भरण्यात येईल. मीराताईंना विनंती करतो त्या तुमची स्वामींचा प्रसाद आणि रुक्मिणी देवीची साडी देऊन तुमचा सन्मान करत आहे, तर तुम्ही स्वीकारावा असं मी सांगतो.
मी तरी म्हणजे अतिशयोक्ती करत नाही, कारण काही वेळेला हे बोलावं लागतं काय कोण करतं ते. तर स्वामी असतानापासून मी तर पाहतोय त्या 57-58 सालापासून त्या इथे पावसला येतात. स्वामींच्या तिथे श्रद्धेने सेवेला राहत असत आणि ती सेवा त्यांनी 57-58 सालापासून म्हणजे पहा ती जवळजवळ 50-60 वर्ष त्या सेवा करतायत. एवढी सेवा आपल्याला म्हणजे आपण जर मनात आणलं तरी आपली होणार नाही. तर अशा त्या सेवा करतायत. तर त्यांच्या हस्ते तुम्हाला आज हे मिळालेलं आहे. खूपच भाग्य वाटतंय मला की त्या सेवावती ताईंकडून मला हे कृपा मिळाली. तर असा हा आता प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्याचा प्रसाद मी वाटायला सांगतो आणि आपण आता उद्याला सकाळी 7 वाजता आपल्याला यायला यायचं आहे. माझं नका